गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू एक्स्ट्रीम GD। तर जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज आपण चाललो आहोत ते म्हणजे एका संडे राईडसाठी। भरपूर दिवसानंतर आज बाईक काढली आहे मी। खूपच उशीर झाला आहे, लगभग 9 वाजायला आले आहेत आणि आता मी बाहेर पडलो आहे। कारण सकाळी थंडीमध्ये उठणंच होत नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं आज तर काही कोण राईडला जायचं आहे। रात्रभर सगळे आपली जी इक्विपमेंट आहेत ती सगळी चार्ज आणि करून मग मी 6 वाजता उठून सगळं आवरेपर्यंत 9 वाजले आणि आता 9 वाजता लगभग आय थिंक 8:43 झालेत। तर 8:43ला आता आपण चाललो आहोत ते म्हणजे भोरमधील नेकलेस पॉईंटला। तर नेकलेस पॉईंटला आपण बघू, विजिट करू। तसे भरपूर वेळा मी नाही गेलो आहे इथे, तर भरपूर वेळेला तर नाही गेलो आहे, फक्त ऐकून माहीत आहे। त्यामुळे आज आपण तेही बघू की कसा आहे नेकलेस पॉईंट। पहिल्यांदाच चाललो आहे ॲक्च्युअली मी, आणि हायवेला बघू आता आपल्याला गर्दी कशी मिळते ती। जर्नी तर खूप छान होईल असं वाटतंय। लगभग सिटीमध्ये तरी गर्दी सकाळी सकाळी कमी दिसते, थोडीशी गुलाबी थंडी आहे, पण थंडीमध्ये एकच लोचा झाला आहे की मी खूप लेट बाहेर पडलो आहे, एवढाच लोचा आहे। पण बघू किती वाजतात ते। आणि बेनलीवर आपली तर राईड खूपच सुंदर होते, तुम्हाला माहीत आहे। फक्त ट्रॅफिकचं गणित सुटून दे। पहिला आपल्याला स्टॉप लावावा लागणार आहे, तो म्हणजे फ्यूल पंपमध्ये फ्यूल भरपूर कमी आहे गाडीमध्ये, तर आधी फ्यूल भरून घ्यावं लागणार आहे। काल रात्री कामाच्या याच्यात अजिबात वेळ मला मिळाला नाही की फ्यूल भरता येईल गाडीमध्ये, तर त्याच्यामुळे आधी आपण फ्यूल भरू गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर पुढची जर्नी आपण स्टार्ट करू। तर आता तर लेट्स गो म्हणता येणार नाही आहे, नेहमी मी म्हणतो माझ्या पहिल्या थ्रॉटलच्या वेळी, कारण भरपूर ट्रॅफिक तर इथेच दिसतं आहे मला। थोडीशी चुकी माझी आहे कारण मी खूप लेट निघालो आहे, पण बघू आता पुढे जर्नी कशी राहते ती। तर केतकावळ्याच्या इथून साईडला तुम्हाला एक डायव्हर्जन येतं, तिथून तुम्हाला जावं लागतं भोरसाठी। आणि बहुतेक गुगल मॅपच्या नुसार आपण बरोबर चाललो आहोत। बहुतेक साधारणतः आपल्याला अजून 9 मिनटं लागतील नेकलेस पॉईंट इथे पोहोचण्यासाठी। तर मित्रांनो, आता आपण शिरलो आहोत ते म्हणजे भोर या गावामध्ये, आणि आता इथून साधारण 8 मिनटं लागतील आपल्याला डेस्टिनेशनमध्ये पोचायला। रोड कंडिशन तर चांगली दिसते आहे, ज्याप्रमाणे मी काही रिव्ह्यू बघितले त्या रोड कंडिशन चांगली नाही आहे, पण खूप चांगली दिसते सध्या तरी। हायवेप्रमाणे सिमेंटचे रोड मला इथे दिसत आहेत, आणि गावांमध्ये येण्याची मजा वेगळीच असते। शहरांपेक्षा गावांमध्ये बघू शकता आजूबाजूला शेत आहेत, आणि फारच सुंदर असा रस्ता हा सध्या तरी वाटतंय। त्या साईडला डोंगरच सुंदर अशी आपली जर्नी अजूनपर्यंत आपण चाललो आहोत। तर बघू आता आपल्याला हा रस्ता कुठे नेतो आणि कुठे आहे तो प्रसिद्ध असा पुण्यातला नेकलेस पॉईंट मी बघण्यासाठी फार उत्सुक आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा फार उत्सुक असाल असं मी समजतो, कारण फारच सुंदर असा पुण्यातला एक नेकलेस पॉईंट म्हणून ओळखला जातो भोर इथला। तर तेवढा सुंदर आहे का हे मला तिथे जाऊनच कळणार आहे, जेवढा म्हणतात तेवढा। तर
तर जर्नी तर स्टार्ट आहे आपली, अजूनही सुंदर दिसत आहे येईपर्यंत. थोडेसे ट्विस्ट अँड टर्न आहेत, पण निसर्ग पार काय बोलावं या निसर्गाला. अरे वा, काय निसर्ग आहे खरंच. म्हणजे गावांच्या ठिकाणी खूप सुंदर असा निसर्ग आणि सुंदर असा रोड, याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे इथे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा पूर्ण नेकलेसच्या आकाराचा असल्याने याला नेकलेस पॉईंट असं म्हटलं जातं. हा जी पूर्ण नदी आहे त्याला आकार एका नेकलेसप्रमाणे आला आहे, त्यामुळे बहुता ह्याला नेकलेस पॉईंट असं, भोरचा नेकलेस पॉईंट असं म्हटलं जातं. पण सुंदर अशी सकाळ आहे, कोवळं असं ऊन आहे आणि इथे आपण आलो आहोत ते म्हणजे नेकलेस पॉईंटच्या इथे. तर तुम्हाला हा पॉईंट कसा वाटला मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, हा मी तुम्हाला भोरचा नेकलेस पॉईंट जो दाखवला तो तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा. आणि हा जर छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक्स्ट्रीम GT चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भोरला आल्यानंतर ह्या नेकलेस पॉईंटचा, सुंदर अशा नेकलेस पॉईंटची मजा तुम्ही नक्कीच घ्या. साइन ऑफ, एक्स्ट्रीम GT, बाय बाय. आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जी बरोबर.